हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 19, ज्याची खावी पोळी. एक राजा होता. त्याचा चेतू नावाचा एक अतिशय विश्वासू नोकर होता. राजाचा चेतूवर राणीपेक्षाही जास्त विश्वास होता, कारण चेतू राजाची खूप काळजी घेत असे. राजा त्याला सतत आपल्या सानिध्यात ठेवत असे. चेतू राजाची वैयक्तिक काळजी घ्यायचा. विशेष म्हणजे सतत राजाच्या सानिध्यात असूनही तो इतर कारभारात लक्ष घालत नसे किंवा काही ऐकून ते बाहेर बोलत नसे. आपले काम बरे की आपला राजा बरा, अशी चेतूची धारणा होती. राजा म्हणजे चेतूला जीव की प्राण होता. राजाने एक कुत्रा पाळला होता. राजा स्वतः त्या कुत्र्याला खायला प्यायला घालत असे. स्वतःबरोबर बागेत फिरायला नेत असे. इतर कोणालाही कुत्र्याच्या आसपास फिरकायलाही बंदी होती. अपवाद फक्त चेतूचा होता. चेतू त्या कुत्र्याला अंघोळ घालणे, त्याची स्वच्छता राखणे, राजाला वेळ नसला तर फिरायला नेऊन आणणे आणि खायला घालणे वगैरे कामे करत असे. तेव्हा सांगायचा मुद्दा काय, तर त्या कुत्र्याला राजा आणि चेतू या दोन व्यक्तींशिवाय तिसरी व्यक्ती माहीत नव्हती. त्यामुळे राजा त्या कुत्र्याला रात्री शयनगृहाबाहेर ठेवून निर्धास्त झोपत असे. राजा या कुत्र्याचे खूप लाड करत असे. चेतूजवळ कुत्र्याबद्दल कौतुकाचे खूप काही बोलत असे. कुत्रा हुशार आहे, शूरवीर आहे, जरा खुट्ट झाले की लगेच भुंकायला लागतो, इमानदार आहे, त्याला माणसापेक्षा जास्त समज आहे वगैरे. म्हणजे एक कुत्रा मालक आपल्या कुत्र्याबद्दल जे जे काही चांगले बोलू शकेल ते राजा त्या कुत्र्याबद्दल चेतूजवळ बोलत असे. चेतू या सर्वाला भरभरून साथ देऊन राजापेक्षा कणभर जास्तच त्या कुत्र्याची तारीफ करत असे. एके रात्री राणी राजाच्या शयनगृहात अचानक आली. राजाला आश्चर्य वाटले की कुत्रा भुंकला कसा नाही. तेव्हा राणीने राजाला सांगितले की येताना तिने 2 हाडकं त्या कुत्र्यापुढे टाकली. ती तो चघळत बाहेर शांतपणे बसला आहे. त्याला सध्या तरी भुंकायला वेळ नाही. दुसऱ्या दिवशी राजाने आदल्या रात्री त्या कुत्र्याने दगाबाजी केल्याचे चेतूला सांगितले. त्यावर चेतू म्हणाला की कुत्रा बेईमानी आहे. राजा म्हणाला की कुत्रा मूर्ख आहे. चेतू म्हणाला की कुत्रा महामूर्ख आहे. राजा म्हणाला की या कुत्र्याला घालवून दिला पाहिजे. चेतू म्हणाला की त्याला ठार मारून जंगलात फेकून कोल्ह्यांना खायला घातला पाहिजे. राजा चेतूला म्हणाला की कालपर्यंत तू त्या कुत्र्याची तारीफ करत होतास. आज मी कुत्र्याविरुद्ध बोलत आहे तर तू माझ्यापेक्षाही जास्त त्याच्याविरुद्ध बोलत आहेस. चेतू म्हणाला, महाराज, मी कुत्र्याचा नोकर नसून आपला बंदा आहे. हरि ओम.